नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड. तर ज्या विद्यार्थ्यांचे 13 एप्रिल 2026 रोजी मैदानी चाचणी होती, तर त्यांच्या एकत्रित मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. सो थोडक्यात सूचना तर वाचून घेऊतच अँड विद्यार्थ्यांना किती मार्क मिळालेले आहेत तर ते पण आपण थोडक्यात पाहूत, जेणेकरून एकंदरीत अंदाज मिळेल की कट ऑफ वगैरे कितीपर्यंत जाऊ शकतो. तर अजून खूपच विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणीचे म्हणजे मैदानी चाचणी राहिलेली आहे. तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांची राहिली असेल तर त्यांनी नक्कीच कमेंट करू शकता. आणि ज्यांचं हॉल तिकीट आले असेल आणि तारीख हॉल तिकीटमध्ये तारीख असेल मैदानी चाचणीचं तर ते पण टाकू शकता, जेणेकरून आपल्याला कळेल की किती दिवस अजून ग्राउंड किंवा मैदानी चाचणी चालणार आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, सूचना आहेत. सूचना थोडक्यात वाचून घ्यावं लागतं. हे बघा, 13 एप्रिल 2026 सदरचे गुणपत्रक हे उमेदवार यांनी दिलेल्या मैदानी चाचणीच्या आधारे तयार करण्यात आले आहे. सदर मैदानी चाचणीचे दर्शवण्यात आलेले गुण बरोबर असल्याची उमेदवारांनी स्वतः खात्री करावी. आणि जर गुणाबाबत काही आक्षेप किंवा हरकत असेल तर हा संपर्क आहे आणि या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत नोंदविण्यात यावेत. तर असं यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे जर कुणाच्या आता तुम्ही तर ग्राउंड देऊन आला असाल, परंतु जर PDF मध्ये जर कमी जास्त मार्क असतील तर तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क ओरिजिनल किती मिळालेले आहेत तर ते मिळतील. आणि रिझल्ट पाहत जा, जेणेकरून तुम्हाला एकंदरीत आक्षेप वगैरे नोंदवता येईल. सो आता बघा, विद्यार्थी आहेत जे की यांना 97-95 असे मार्क मिळालेले आहेत. आणि जर यांना मैदानी चाचणीमध्ये कुठे 91-93 मिळाले असेल तर ते आक्षेप नोंदवू शकतात. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन ID पाहायला मिळेल, चेस्ट नंबर, बॅच नंबर पण पाहायला मिळतील. नंतर शॉर्टपुटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळालेले आहेत तर एकंदरीत त्यांचे यादी म्हणजे त्यांचे गुण या कॉलममध्ये पाहायला मिळतील. आणि 5 किलोमीटरमध्ये या कॉलममध्ये पाहायला मिळतील आणि 100 मीटरमध्ये. तर या पूर्ण तिन्ही इव्हेंटची आपल्याला एकत्रित गुणांची यादी या शेवटच्या कॉलममध्ये पाहायला मिळेल, जी की आपल्याला बघा, विद्यार्थी आहेत 95 मार्काचे 17-13-0 म्हणजे 17,130 चेस्ट नंबर आहे की त्यांना 95 मार्क, नंतर 31 आहेत त्यांना 97 मार्क आहेत. खूपच अभिनंदन. तर ग्रुप म्हणजे असं गट क्रमांक 7चे एवढेच आहे की ते विद्यार्थ्यांचे नाव रिलीज करत नाही आहेत. नंतर आपण पाहिलं असेल, वरणगाव असोत किंवा दौंड 5 असोत तर विद्यार्थ्यांची नावं, नंतर चेस्ट नंबर, ॲप्लिकेशन ID आपल्याला पाहायला मिळते. सो यामध्ये फक्त चेस्ट नंबर आणि ॲप्लिकेशन IDच पाहायला मिळतील. अँड तुम्ही तुमचे किंवा मित्रांचे रिझल्ट पाहू शकता. सो बघा, 97-95 असे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. 95 पाहायला मिळतील अँड 95, 91, 97 हे बघा 97 मार्क. नक्कीच तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये जर तुमचं आज मैदानी चाचणी झाली असेल तर नक्कीच तुम्हाला किती मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून आपल्याला अंदाज घेता येईल की कट ऑफ किती वगैरे जाऊ शकतो. सो आता कारण विद्यार्थ्यांचे नाव वगैरे यांनी PDF मध्ये दिलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला समजणार नाही की कोणते विद्यार्थी किती मिळवलेले आहेत. सो बघा, 95, 93, 97 असे पाहायला मिळतील, जे की बघा 97 खूपच विद्यार्थ्यांना 97-95 अशी मार्क मिळालेली आहेत. आणि एकंदरीत ते त्यांचं मेहनत आहे, प्रॅक्टिस आहे. सो बघा 97 तर खूपच अभिनंदन ज्या विद्यार्थ्याचं 95-97 अशी मार्क मिळालेले आहेत. कारण याच मार्कावर म्हणजे असं मेरिट लागत आहे सध्याच्याला कट ऑफ वगैरे. तुम्ही SRPF गट क्रमांक 1 पुणे पाहू शकता, 95 कट ऑफ लागलेला आहे. नंतर SRPF ग्रुप 7चे चालूच आहेत, नंतर वरणगावचे चालूच आहेत अजून, आणि अजून कुठले तर रिझल्ट लागलेला आहे. सो त्याची मी अपडेट पाठीमागे दिलेली आहे. बघा, 97-95 अशा रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत, जे की मैदानी चाचणी क्वालिफाय होण्यासाठी खूप छान विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत. आणि नक्कीच अजून काही विद्यार्थ्यांचे राहिले असतील तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की
तुमचे हॉल तिकीट अजून जनरेट झाले आहेत किंवा नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल तिथे पाहायला मिळेल, किंवा ऑफिशियल वेबसाईट SRPFची तुम्हाला पाहायला मिळेल, जे की तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. अँड नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील अपडेट्स पण तुम्हाला मिळत राहतील, जे की आता एकत्रित गुणांची यादी असोत किंवा एकाच 10 प्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र गुणांची यादी असोत आणि लेखी परीक्षेच्या सूचना वगैरे, तर असे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जातील. त्यामुळे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. अँड बघा, 97 तुमच्यासमोरच PDF आहेत. 95-97च्या आसपास विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. आसपास म्हणता म्हणजेच 95-97 मार्क मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी. आणि विद्यार्थी किती होते तर पाहून घेऊत. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी आपण 800-900 तर विद्यार्थी असतील, जे की 13 एप्रिल 2026 रोजी यांची मैदानी चाचणी होती. आणि खूपच विद्यार्थ्यांना मस्त म्हणजे असं मैदानी चाचणीमध्ये छान गुण मिळालेले आहेत. सो बघा विद्यार्थी किती होते, 884 विद्यार्थी होते, ज्यांचं ग्राउंड 13 एप्रिल 2026 रोजी होतं. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून पुढील अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन व्हिडिओ जसा यूट्यूबवर पडेल तसंच नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल. त्यामुळे सबस्क्राईब अँड बेल आयकॉन प्रेस जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.